आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा। त्यासाठी आपण घेतलेली मसूरची डाळ, हळद, कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, चवीपुरतं मीठ आणि राई, जिरे। चला तर मग आता आपण कढईत तेल तापायला ठेवलेले आहे। फोडणी द्यायला सुरुवात करूयात। तेल तापलं आहे, राई टाकूयात। राई तडतडली की जिरे घालायचे। जिरे तडतडले की लसूण घालायचा। लसूण पण चांगला तडतडून द्यायचा। लसूण तडतडला की कढीपत्ता, कांदा, मिरची घालायची। लसूण, कढीपत्ता आणि कांदा मिरची घातली आहे। आपल्याला वेळ नसेल आणि झटपट काही बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ कांदा बनवू शकता। भाताबरोबरही खाऊ शकतो किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो। आपला कांदा भाजला आहे। आता त्यात आपण हळद घालू। हळद घातली की टोमॅटो घालू। आणि थोडंसं हिंग घालू। आणि आपण डाळ घेतली ती घालू। आणि पाणी घालूया। पाणी सध्या पहिले थोडंसंच घालायचं, कारण आपल्याला ती जास्त शिजवायची नाही आहे। डाळ अशी दिसली पाहिजे, त्यामुळे पाणी पहिल्यांदा थोडंच घालायचं। लागल्यानंतर तर परत घालायचं। आता वरतून कोथिंबीर घालू आणि चवीनुसार मीठ घालू। आपली फोडणी देऊन झाली आहे। आता झाकण लावून शिजवून घेऊयात। आपला डाळ कांदा तयार आहे। बघा, अशी डाळ दिसली पाहिजे। डाळ एकदम गाळ करायची नाही, अशी डाळ दिसली पाहिजे। आणि अशीच दाटसर बनवायची, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, याच प्रमाणामध्ये बनवायची। चपातीबरोबरही खाऊ शकता, भाताबरोबरही खाऊ शकता। रेसिपी आवडली तर पेजला लाईक आणि शेअर फॉलो करा।